श्रीराम समर्थ. अहंकार हा एक स्वाभाविक दुर्गुण आहे. थोडी जरी त्याची चाहूल लागली की दूर एकांतात जावं आणि ध्यान करून त्याला पूर्णपणे उखडून टाकावं, उखडून टाकण्याचा प्रयत्न करावा. उशीर करणं म्हणजे हे विनाशकारक आहे, विघ्नकारक आहे. अहो, अमृत सुद्धा शिळं झालं तर त्याचं विष बनतं असं म्हणतात. मग हे लक्षात ठेवा आणि आपण आचरण करायला पाहिजे. अहो, ध्यान म्हणजे काय? तर ध्यान हे प्रक्षुब्ध मनाला शांत करतं, शुद्ध करतं आणि आपलं मन हे आनंदाने भरून टाकतं. मग सामान्य माणूस इहलोकामध्ये जगत असतो. तो ह्या सागरामध्ये नौकेमध्ये बसलाय, पण ती नौका त्याला नांगर नाही आणि सुकाणूही नाही. अशी ही नौका सतत हेलकावे खात असते. म्हणून सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये परस्पर विरोधी आदर्श, ध्येय याच्यामध्ये ओढाताण होते. मग परस्पर विरोधी वचन न ऐकता आपण आपलं जीवन हे सार्थकतेकडे न्यायचं असतं. कारण त्यासाठी ध्यान सांगितलंय. ध्यानाने खरोखरच आपल्याला धैर्य येतं, स्थैर्य येतं आणि ज्ञानप्राप्तीसुद्धा होते. ज्या भावना मनात उदय पावतात त्याचं सात्विक, राजस आणि तामस असे जर आपण वर्गीकरण केले आणि त्याच्यावर जर लक्ष ठेवले तर आपल्या भावना ह्या शुद्ध होतात आणि त्यामुळेच आपण सात्विक गुणामुळे राजस आणि तामस ह्या भावना त्याचं निर्मूलन करू शकतो. आणि ह्या सर्व कार्यासाठी ध्यान करणं हेच आपलं ध्येय आहे. श्रीराम समर्थ.